रामराम शेतकरी मित्रांनो, पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली, तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले, बाजारभावामध्ये काल काय बदल झाले, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच मित्रांनो, सध्या कांद्याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत। कांदा निर्यातीवर जे 20% शुल्क लादण्यात आलेलं आहे, हे शुल्क कमी करण्यासाठी 3 आमदारांनी मंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील हे 3 आमदार नेमके कोणते, याचीही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूयात कालचा कांद्याचा एक्सपोर्ट रिपोर्ट। मित्रांनो, काल गोजेडांगा बॉर्डर येथून 76 गाड्यांचे एक्सपोर्ट झालेले आहे, तर मेंदीपूर बॉर्डर येथून 65 गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे। हिली बॉर्डर येथून 9 गाड्यांचे एक्सपोर्ट काल झालेली आहे। अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल 150 गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये मध्य प्रदेश येथील कांदा होता, नगर नाशिक जिल्ह्यातील कांदा होता, साऊथचा कांदा होता, राजस्थान अलवरचा कांदा होता, गुजरातचा कांदा होता। मित्रांनो, काल भारतीय कांद्याला 35 रुपये किलोपासून 44 ते 45 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत। मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल पुन्हा एकदा किलो मागे 2 रुपयांची घसरण बाजारभावामध्ये काल बॉर्डरवरती झालेली आहे। तर मित्रांनो, पाहूयात महत्त्वाची माहिती। मित्रांनो, कांद्यावरील निर्यात शुल्क 20% असून त्यामुळे परदेशात मागणी कमी झालेली आहे। परिणामी देशांतर्गत बाजारात मागणीपेक्षा जास्त कांदा असल्यामुळे भाव वेगाने खाली आलेले आहेत। ही घसरण थांबवण्यासाठी निर्यात शुल्क कमी किंवा रद्द करावे अशी मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून करण्यात आलेली आहे। मालेगावचे आमदार दादा भुसे, येवल्याचे आमदार छगन भुजबळ, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी ही पत्रे पाठवलेली आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।